तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ पोलीस पॉइंट पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ आपण या मुला-मुलींसाठी बनवलेला आहे मित्रांनो, की बघा 2025 मध्ये म्हणजे याच वर्षी जी पोलीस भरती झालेली आहे. तर ज्या मुला-मुलींचं यावर्षी सिलेक्शन झालं आहे त्यांचं खूप अभिनंदन, आणि ज्या मुला-मुलींचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो. तर बघा, ज्या मुला-मुलींचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तर आपल्याकडून ज्या चुका झाल्या आहेत मित्रांनो, त्या चुकांपासूनच आपलं सिलेक्शन झालं नाही, हा प्रमुख त्याचा कारण आहे. त्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करू, पण ते प्रयत्न स्मार्ट करू. म्हणूनच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर बघा, पोलीस भरतीसाठी आतापर्यंत तुम्ही जे ग्राउंड आणि पेपर मार्क, आता सर्वांची मार्किंग वेगळी असेल मित्रांनो, पण एक माझा अंदाज सांगतोय की आपल्याला जरी ग्रीन झोनमध्ये यायचं असेल तर ग्राउंडचे मार्क असतात 50 आणि पेपरचे मार्क असतात 100. आतापर्यंत बरेचसे मुलं मुली आहेत की ती 38, 36, 40 याच ग्राउंड मार्क, म्हणजे या रेशोचे ग्राउंडला मार्क जास्त घेतात, आणि पेपरला जे त्यांची मार्किंग असते तर 75, 80च्या मधात एवढा स्कोर असते मित्रांनो. तर यावेळेस आपल्याला या चुका करायच्या नाही. बघा, ग्राउंडला आपले 50 मार्क असतात मित्रांनो, तर आपण ग्राउंडचे मार्क पैकीच्या पैकी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेव्हाच आपण ग्रीन झोनमध्ये येऊ शकतो. त्यासाठी आता वेळ आहे मित्रांनो, त्या वेळेचा आपल्याला पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे. आणि पुढची येणारी जी भरती आहे मित्रांनो, ती आपली स्पेशल भरती असायला पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, की आता वेळ आहे तर त्या वेळेमध्ये स्वतःची पूर्ण ताकद लावा, आणि 38, 40 हे मार्किंग सोडूनच विचारच सोडून द्या मित्रांनो, कारण तुम्हाला पोलीस होण्यासाठी जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतात, आणि जास्तीत जास्त स्कोर बनवून तेव्हाच आपण कुठे मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो. तर बघा, सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर सर्वात आधी मी तुम्हाला ही ओरली माहिती शेअर करत आहो, कारण तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्याचपैकी माहीत आहेत, तरी पण मी एक तुम्हाला, आता ज्या मुला-मुलींचे सिलेक्शन झालं नाही ते मुलं-मुली खूप डिप्रेशनमध्ये आहेत, आणि सुरुवात करण्यासाठी खूप म्हणजे खूप कठीण वेळेचा सामना त्या मुला-मुलींना करावा लागत आहे. यासाठी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तर बघा, तुम्ही तुमचा आतापर्यंत जेवढा अभ्यास झाला त्या पूर्ण अभ्यासावर रिव्हिजन द्या. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आला, गणित, बुद्धिमत्ता, मराठी या सगळ्या गोष्टींकडे ओरली बघा मित्रांनो. जास्त ताण घेऊन अभ्यास करू नका, किंवा माझं सिलेक्शन पुढच्या वर्षी होईलच हा सुद्धा विचार करून तुम्ही अभ्यास करू नका. बस तुम्हाला जी वेळ भेटली तुम्ही तुमचा माइंड स्टेबल होईपर्यंत ओरली अभ्यासाकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर PYQ प्रश्न सोडून बघा. PYQ झाल्याच्या नंतर तुमचा जो अभ्यासाचा शेड्यूल आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूल प्रमाणेच तयारी तुमची सुरू ठेवा. आता बरेचसे नवीन मुलं-मुली आहेत, त्यांच्यासाठी सांगत आहे मी. तुम्ही स्टार्टिंगला 2 तास GK वाचू शकता, 2 तास मॅथवर लक्ष देऊ शकता, त्याच्यानंतर 2 तास रिजनिंग आणि 1 तास मराठी. तुम्ही यांच्यामध्ये बदल सुद्धा करू शकता मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने शेड्यूल करा. मी जो शेड्यूल सांगत आहे तुम्ही तोच शेड्यूल फॉलो करू नका. तुम्हाला जो सफिशियंट वाटते त्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही तयारी करू शकता. मी बस तुम्हाला थोडक्यात गोष्टी माहिती झाल्या पाहिजे म्हणून या व्हिडिओमध्ये हे शेड्यूल सांगत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो शॉर्ट नोट. शॉर्ट नोट बनवल्याच्या नंतर आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी खूप सोपं जाते. तर शॉर्ट नोट्स तुम्ही नक्की बनवा, आणि शॉर्ट नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर करेल मी. आता सध्या टेलिग्राम चॅनलचं काम पूर्ण झाल्या नसल्यामुळे आपण टेलिग्राम चॅनल तयार करायला आहोत. तर होईल लवकरच तोपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आठवड्यातून 2-3 टेस्ट द्या. तुम्ही ओरली द्या. तेवढं हायपर होऊन पण टेस्ट द्यायचं नाही.
ओरली द्या. तुमच्याकडून तुम्ही स्वतःचा जेवढा बेस्ट देऊ शकता, तेवढ्याच बेस्ट देऊन टेस्ट द्या. आपण हे आठवड्यातून 2-3 दिवस सुरू असणारी टेस्ट आहे मित्रांनो, तरीही आपण चेंज करणार आहोत. तर या ठिकाणी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दररोज पोलीस भरतीचा पेपर देणार आहोत. PDF स्वरूपामध्ये. तो पेपर आपल्या ग्रुपमध्ये जे जॉईन झालेले असतील त्यांच्यासाठीच असेल आणि तो पेपर प्रत्येक दिवशी तुम्हाला मी पोलीस भरतीचा पेपर देणार आहे मित्रांनो. तो पेपर आपण सॉल्व करू आणि त्या पेपरचा पूर्ण महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामधून आपल्या नोट्समध्ये लिहू. तर बघा, आणखी समोर सांगतो. त्याच्यानंतर मेन आहे आपला ग्राउंड. लेखीसाठी थोडक्यात तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी. आता बघा, मेन आहे ग्राउंड. ग्राउंडचे मार्क असे आहेत मित्रांनो. ग्राउंड हा पैकीच्या पैकी मार्क देणारा एक सब्जेक्टच समजा. पैकीच्या पैकी मार्क देणारा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये 3 इव्हेंट आहेत. 1600 मीटर, 100 मीटर, त्याच्यानंतर गोळा. आता ह्या 3 इव्हेंट मिळून आपल्याला 50 मार्क घ्यायचे आहेत मित्रांनो. तर तुम्ही हे तीनही इव्हेंट कसे स्ट्रॉंग होतील याचा विचार करा. आपण काय करतो, भरतीची जाहिरात आली की 2-3 महिन्याच्या नंतर खूप ताकदीने ग्राउंड करतो. त्याच्यामुळे आपण इंजर्ड होतो. त्यामुळे आपला ग्राउंड वगैरे पूर्ण म्हणजे चांगली मार्किंग येत नाही. तर ह्या चुका आपल्याकडून होतात मित्रांनो आणि जास्तीत जास्त मित्रांकडून ह्याच चुका होतात. त्यासाठी आपण सर्वसाधारण तयारी करण्यासाठी मित्रांनो 1 वर्ष लागतेच. 1 वर्षाच्या नंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून जातात. मग बघा, आता तुम्ही पोलीस भरती दिली आणि तुमचं सिलेक्शन काही कारणास्तव राहिलेलं आहे. तर कोणत्या चुका झाल्या, कशामुळे आपल्याला मार्क मिळाले नाही, त्या गोष्टी सर्व तुम्ही तपासा मित्रांनो. 1 मिनिट थांबा. काय सर, हां. बघा, तिकडे लक्ष नको द्या. हां. तर आपण होतो ज्या चुका, कोणत्या चुकीमुळे आपलं सिलेक्शन झालं नाही, तर त्या चुकांचा विचार करून आता तुम्ही आपल्या चुका सुधारावा आणि सुधारवण्यासाठी तुम्हाला खूप टाइम मिळाला मित्रांनो. तर शक्यतो तुम्ही ग्राउंडमध्ये 50 पैकी 50 घेण्याचा टार्गेट ठेवा. तुम्हाला 50 पैकी 45 मार्क सुद्धा आले, तरी तुमचे ग्रीन झोनमध्ये जाण्याचे चान्स वाढले. एक मी तुम्हाला सांगत आहे. पण 45 मार्कापेक्षा तुम्ही जास्त मार्क घेऊ शकता मित्रांनो. ते मार्क घेणे तुमच्याच हातामध्ये आहे. त्यासाठी तुम्ही प्रॉपरली नियोजन करा. ग्राउंडला तुम्ही किती बेस्ट देणार आहात, कशा पद्धतीने करणार आहात, या गोष्टी तुम्ही आत्तापासूनच करा मित्रांनो. तरच तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्याच्यानंतर बघा, जे फिजिकलचं आहे मित्रांनो, रोज सकाळी प्रॅक्टिस करा, इंटरव्हल रनिंग करा, टायमिंग इम्प्रूव्ह करा आणि फुल मार्क घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर डाएटकडे सुद्धा लक्ष द्या. आता भरतीला पुरेसा टाइम आहे मित्रांनो. त्यासाठी तयारी आतापासूनच केली तर ते तुमच्यासाठी खूप योग्य होईल. आणि कुठल्याही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही बिनधास्त आपल्याला शेअर करा. आपण तुमच्यासोबत सतत आहो. आणि बघा, जेवढा तुम्ही माइंड स्टेबल ठेवाल तेवढंच तुम्ही चांगले राहाल. त्यासाठी आपल्याला निगेटिव्ह विचार टाळायचे आहेत. का आपलं सिलेक्शन झालं नाही, त्यामुळे आपण टेन्शनमध्ये जातो. या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडा मित्रांनो, इग्नोर करा त्या गोष्टींना. त्या गोष्टी आपल्याला आता फायदा करून देणार नाहीत. पण एक गोष्ट आहे की त्या गोष्टींपासून सामोर आता तुम्ही स्वतःला सुधारवू शकता, म्हणजे चेंज करू शकता. तर तुम्हाला ते स्वतःमध्ये चेंजेस करायचे आहेत. तोच तुमचा त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचा स्कोर वेगळाच येईल मित्रांनो. तर लक्षात ठेवा, बघा, पोलीस बनायचं असेल तर मेहनत करावीच लागेल. हा सेंटेन्स जो आहे ना मित्रांनो, हा अगदी 100% खरी आहे. तो मग मुलगा असो या मुलगी असो, मेहनत तर आपल्याला करावीच लागेल. त्याच्यानंतर बघा, आपण कसे करतो, ज्या वेळेस आपला ग्राउंड बनते, म्हणजे ज्यावेळेस आपण ग्राउंडचाच विचार करतो त्यावेळेस नुसता ग्राउंडचाच असते. अभ्यासाकडे जास्त लक्षच नाही जात. आपल्याला आता तसं करायचं नाही आहे.
आता मिळालेली जी टाइम आहे मित्रांनो, त्या टायमिंगला आपण रिटर्नसाठी पण योग्य वेळ देऊ आणि ग्राउंडसाठी, ह्या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला टाइम द्यावाच लागेल आणि दोन्ही गोष्टींचा सराव आतापासूनच परफेक्ट करावा लागेल. तेव्हाच आपल्याला ते समोर खूप उपयोगात पडेल. तर माझ्या मते आपण दोन्ही गोष्टीकडे लक्ष देऊ. तुम्हाला पेपर विषयीचा, पोलीस भरतीच्या पेपर विषयीचा जास्त टेन्शन घ्या नको. आपण सर्व मुला-मुलींना नोट्स शेअर करणार आहे. त्या नोट्सचा फायदा तुम्हाला खूपच होईल. पोलीस भरतीच्या स्पेशली त्या नोट्स असणार. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जर तुम्ही हे स्ट्रॅटर्जी फॉलो केली तर तुमचं पोलीस सिलेक्शन नक्की होणार आहे. कारण सगळ्या गोष्टी तुमच्या परफेक्ट होत जातील. तुम्ही सर्व गोष्टींना समान वेटेज द्याल. त्याच्यामुळे तुम्हाला खूप उपयोगात पडतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलचं नाव आहे विदर्भ पोलीस पॉईंट आणि हा आपल्याच इकडचा आहे विदर्भ. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहेत. गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, त्याच्यानंतर अमरावती, तुम्ही कुठल्याच जिल्ह्याचे असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नक्की उपयोगात पडणार आहे मित्रांनो. या यूट्यूब चॅनलमधून आपण सर्व मुला-मुलींना पोलीस भरतीची संपूर्ण माहिती शेअर करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण पेपर ॲनालिसिस हे घेणारच आहोत. प्रत्येक दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पेपर ॲनालिसिस होणार आहे. आणि बघा, तुम्हाला नोट्स मी PDF स्वरूपामध्ये टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. म्हणून त्या नोट्ससाठी किमान तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवावे लागेल. तर आता 2-3 दिवसानंतर आपण टेलिग्राम चॅनल तयार करणार आहोत. तर मी व्हिडिओमध्ये लिंक देऊन देईन. तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असल्यास आपल्या पोलीस पॉईंट विदर्भ पोलीस पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.